हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत एकत्र कुटुंबाच्या संपत्तीची वाटणी कशी करता येईल. हा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा आहे. तर फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया आपण एकत्र कुटुंबाच्या प्रॉपर्टीची विभागणी कशी करता येईल. तर एकत्र कुटुंबाच्या मालमत्तेचे वाटप मीन्स प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन सर्व भागधारकांच्या संमतीने मीन्स घरात जेवढे मेंबर आहेत, जॉईंट प्रॉपर्टी आहे आणि जॉईंट प्रॉपर्टीचं आपल्याला डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. तर घरात जेवढे मेंबर्स आहेत त्या मेंबरची संमती घेणे आवश्यक आहे. आता असे माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. याशिवाय ज्यांची संमती मिळालेली नाही आहे अशा भागधारकांच्या हरकतीवरून हे वाटप रद्द केलं जाऊ शकते. म्हणजेच आपल्या घरातल्या काही मेंबरची संमती आहे आणि काही मेंबरची संमती नाही प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन करिता, तर अशा वेळी वाटप रद्द केलं जाऊ शकतं असे माननीय न्यायमूर्ती यांच्या खंडपीठाने सांगितलेलं आहे. तर एकत्र कुटुंब मालमत्तेचा करता एकत्र कुटुंबाच्या मालमत्तेची केवळ 3 परिस्थितीमध्ये विभागणी करू शकतो. आता त्या कोणत्या 3 परिस्थिती आहे, अशी कोणती सिच्युएशन आहे की त्या प्रॉपर्टीचं डिस्ट्रीब्युशन करावं लागतं. तर पाहूया आपण 3 परिस्थिती कोणती आहे. कायदेशीर आवश्यकता. कायदेशीर आवश्यकता जर असेल तर प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन करावं लागतं. तसेच मालमत्तेच्या फायद्यासाठी आणि कुटुंबातील सर्व भागधारकांच्या संमतीने सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की या 3 परिस्थिती असतील. कायदेशीर आवश्यकता, मालमत्तेच्या फायद्यासाठी आणि कुटुंबातील सर्व भागधारकांच्या संमतीने या 3 सिच्युएशन असतील तर प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन होऊ शकते. हा एक प्रस्थापित कायदा आहे. आता जेथे सर्वांच्या संमतीने वाटप केलं गेलं नसेल, म्हणजे सर्वांची संमती नाही आहे, आपल्या घरातल्या सर्व फॅमिली मेंबर्सची सहमती नाहीये, अशा वेळेस त्या भागधाराच्या सांगण्यावरून ते रद्द होऊ शकतं असे माननीय न्यायालयाने सांगितले. आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध केलेल्या अपिलावर केले होते. आता यात केस आहे. केसचं नाव आहे केसी चंद्रप्पा गौडा यांनी त्यांचे वडील KS चिन्ना गौडांनी त्यांच्या मालमत्तेचा 1/3 भाग एका मुलीला भेट देण्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता ही संपत्ती त्यांच्या एकत्रित कुटुंबाची होती, म्हणजे जॉईंट फॅमिलीची होती. लाभार्थी त्या कुटुंबातील सदस्य नसल्याने त्याच्या नावावर मालमत्ता हस्तांतरण कायदेशीररित्या वैध नाही. म्हणजेच त्या कुटुंबातील सदस्य नसल्याने तो मेंबर त्याच्या नावावर मालमत्ता हस्तांतरण म्हणजेच प्रॉपर्टी ट्रान्सफर कायदेशीररित्या व्हॅलिड नाही असे न्यायालयाने निकालात म्हटलं आहे. आता यापूर्वी न्यायालयाने मालमत्ता भेट देण्याच्या बाजूने म्हणजेच गिफ्ट डीड करण्याच्या बाजूने निर्णय दिला होता, परंतु आता तो माननीय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. कर्नाटक उच्च न्यायालयाने अपील न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. आता या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एका खटल्याची सुनावणी करताना आदेश दिला की अविभक्त हिंदू कुटुंबातील वडील म्हणजेच जॉईंट फॅमिलीतील कर्ता पुरुष म्हणजेच वडील किंवा इतर व्यक्ती केवळ चांगल्या कारणासाठी वडिलोपार्जित मालमत्ता भेट देऊ शकतात. म्हणजेच ते वडिलोपार्जित संपत्ती गिफ्ट डीड करू शकतात. आता चांगले कारण म्हणजे कोणत्याही प्रकारच्या दान धर्मासाठी दिलेली भेट हे चांगले कारण असू शकते. आता असंही न्यायालयाने म्हटलं आहे की एखाद्याला प्रेमाने किंवा आपुलकीने भेटवस्तू देणे म्हणजेच हिंदू अविभक्त कुटुंबाची म्हणजेच जॉईंट फॅमिलीची प्रॉपर्टी वडिलोपार्जित प्रॉपर्टी चांगल्या कारणासाठी भेट देण्यासारखे होणार नाही असंही न्यायालयाने स्पष्ट केलं. तर हा होता सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय. थँक्यू.